पुढचा प्रश्न आहे, तोंडात असणारे पांढरे किंवा लाल डाग कॅन्सरचे असू शकतात. तोंडातले पांढरे किंवा लाल डाग म्हणजेच प्री कॅन्सरस लिजन. आणि हो, हे कॅन्सरचे असू शकतात. तर प्री कॅन्सरस लिजन म्हणजे काय? कॅन्सर होण्याच्या अगोदरची स्टेज, म्हणजे 0 स्टेजचा कॅन्सर. म्हणजे कॅन्सर अजून झालेला नाही, पण कॅन्सरची जस्ट सुरुवात होऊ लागलेली आहे. त्याला आपण प्री कॅन्सरस लिजन म्हणतो. कोणते असतात हे प्री कॅन्सरस लिजन? तर एरिथ्रोप्लाकिया, ल्युकोप्लाकिया, सबम्युकस फायब्रोसिस आणि लिचेन प्लॅन्स, हे 4 प्रकारचे प्री कॅन्सरस लिजन तोंडामध्ये येतात. हे काय येतात? तर तंबाखू खाल्ल्यामुळे, ज्या ठिकाणी आपण तंबाखू ठेवतो तिथे पांढरे किंवा लाल चट्टे पडतात, त्याला एरिथ्रोप्लाकिया किंवा ल्युकोप्लाकिया म्हणतो. दुसरी गोष्ट, जर दात असेल, एखादा शार्प टूथ असेल, तो टोचल्यामुळे जखमा होऊन हे डाग पडतात. तिसरं म्हणजे सबम्युकस फायब्रोसिस. सबम्युकस फायब्रोसिस म्हणजे काय होतं? तोंडच उघडत नाही. तुम्ही पाहिलं असेल, गुटखा खाणारे जे लोक आहेत ना, त्यांचं तोंडच उघडत नाही, त्यांना जेवण पण करता येत नाही आणि फायब्रोसिसमुळं तोंड उघडण्याचं प्रमाण कमी होतं. त्याला सबम्युकस फायब्रोसिस म्हणतात. आणि लिचन पॅनस हा एक उन्हामुळे किंवा रेडिएशनमुळे होणारा आजार आहे. तर हे 4 प्रकारचे जे चट्टे असतात ते कॅन्सरचे असू शकतात. असा कुठलाही तोंडामध्ये चट्टा दिसला तर 2 गोष्टी करायच्या. पहिलं, तंबाखू सोडायची, किंवा जर तुमच्या तोंडामध्ये शार्प टूथ असेल, दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन तो तासून घ्यायचा. आणि तिसरं म्हणजे लवकरात लवकर कॅन्सरच्या डॉक्टरांना दाखवून त्याची बायोप्सी करून घ्यायची. त्याच्यामुळे ह्या चट्ट्यांना इग्नोर करू नका, दुर्लक्ष करू नका. तुमच्या डॉक्टरकडे जाऊन लवकर निदान करून घ्या. ते 100% नीट होतात, कारण कॅन्सर अजून तयार झालेलाच नाही.